Welcome students. In this video we will study about the types of biogeochemical cycles. आता मागच्या व्हिडिओ मध्ये आपण बायोजिओकेमिकल सायकल म्हणजे काय बघितले. आता त्या सायकलचे तीन वेगवेगळे सायकल्स आहेत. एक कार्बन सायकल आहे, एक ऑक्सिजन सायकल आहे आणि एक आहे नायट्रोजन सायकल. आता हे सायकल म्हणजे काय हे आपण आता अभ्यासणार आहे. आता आधी लक्षात घ्या, कुठलीही सायकलचा अर्थ चक्र पूर्ण होणं. मग आता इथं चक्र कार्बन सायकल म्हणजे काय, तर सजीवांकडून निर्जीवाकडे आणि निर्जीवांकडून परत सजीवाकडे कार्बन जो ट्रान्सफर केला जातो तर त्याला म्हटलं जातं कार्बन सायकल. आता हा कार्बन सायकल आधी आपण डिटेल मध्ये बघूया. आधी कार्बन सायकलची डेफिनेशन काय बघा. The circulation and recycling of carbon from atmosphere to living organisms and after their death back to the atmosphere is called carbon cycle. म्हणजे काय, सर्क्युलेशन आणि रिसायकलिंग. सर्क्युलेशन म्हणजे चक्राकार फिरणं आणि रिसायकलिंग म्हणजे परत परत ते होणं क्रिया. रिसायकल्ड कार्बन फ्रॉम ॲटमॉस्फियर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम, वातावरणाकडून सजीवांकडे कार्बन काय होतो तर रिसायकल्ड होतो. अँड आफ्टर देअर डेथ बॅक टू द ॲटमॉस्फियर इज कॉल्ड कार्बन सायकल. आणि जेव्हा हे लिव्हिंग ऑर्गॅनिझमची डेथ होती त्याच्यानंतर हा परत ॲटमॉस्फियरला दिला जातो, त्याला म्हटलं जातं कार्बन सायकल. आता या कार्बन सायकल मध्ये काय होतं बघा. अबायोटिक कार्बन ॲटम्स फ्रॉम circulated abiotic carbon atoms are circulated and recycled into biotic from mainly through photosynthesis and respiration. दोन प्रोसेस आहेत, एक प्रकाश संश्लेषण आणि एक श्वासोश्वास. या दोन्ही प्रोसेस मधनं काय होतं तर अबायोटिक कार्बन ॲटम्स आर सर्क्युलेटेड. जो अजैविक कार्बन आहे तर हा काय होतो तर हा चक्राकार मार्गाने फिरतो. कशा प्रोसेस मधनं तर फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन. कार्बन सायकल इज वन ऑफ द इम्पॉर्टंट बायोजिओकेमिकल सायकल. कार्बन सायकल हे एक प्रमुख बायोजिओकेमिकल सायकल आहे. Plants convert carbon dioxide into carbohydrate by the process of photosynthesis. वनस्पती प्रकाश संश्लेषणाची क्रिया करत असतात आणि त्या थ्रू त्या काय करतात, हवेतला कार्बन डायऑक्साइड घेत असतात आणि त्याचं रूपांतरण कार्बोहायड्रेट मध्ये करतात. कार्बोहायड्रेट म्हणजे जे आपल्याला गहू, ज्वारी, तांदूळ यातून मिळतं त्याला कार्बोहायड्रेट म्हणतात. हा घटक मिळतो. आणखी वनस्पती काय देतात, प्लांट्स आल्सो प्रोड्यूस कार्बन कंपाऊंड्स लाईक प्रोटीन अँड फॅट्स टू. आता तुम्हाला माहिती आहे की बऱ्याचशे सिरियल्स म्हणजे डाळी जे आहेत तर त्याच्यातून आपल्या शरीराला प्रोटीन मिळतं. नंतर काही तेल बिया असतात, शेंगदाणे, तीळ, जवस, याच्यातून फॅट पण मिळतं. म्हणजे वनस्पती कार्बोहायड्रेट बरोबर प्रोटीन आणि फॅटची सुद्धा निर्मिती करत असतात. Biotic carbon is transported from plants to herbivorous, from herbivorous to carnivorous, and from carnivorous to apex consumer. आता हा जो बायोटिक कार्बन आहे म्हणजे जो वनस्पतींच्या शरीरात कार्बोहायड्रेट, प्रोटीन किंवा फॅटच्या रूपात जो साठवलाय तर ते काय करतात, शाकाहारी प्राणी काय करतात तो मिळवतात बायोटिक कार्बन. शाकाहारीकडनं मांसाहारीकडं अशा पद्धतीनं आणि मांसाहारीकडनं अपेक्स कंझ्युमर यांच्याकडं तो बायोटिक कार्बन सायकल होत असतो. इव्हेंच्युअली आफ्टर डेथ ऑल टाइप्स ऑफ कंझ्युमर आर डिकम्पोज बाय डिकम्पोजर्स लाईक बॅक्टेरिया अँड फंगाय. सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे कुठलेही कंझ्युमर, वनस्पती पण प्रोड्युसर पण येतात त्यात, पण सगळ्या प्रकारचे कंझ्युमर त्यांच्या डेथ नंतर काय होतं
की बॅक्टेरिया अँड फंगाय सारखे जे डिकम्पोजर्स असतात तर त्यांच्या शरीराचं अपघटन घडवून आणत असतात. कार्बन डायऑक्साइड इज रिलीज अगेन इनटू ॲटमॉस्फिअर अँड इज यूज अगेन बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हा कार्बन डायऑक्साइड जो आहे तर सजीवांच्या शरीरात अडकलेला कार्बन मोकळा केला जातो, म्हणजे तो हवेमध्ये कार्बन डायऑक्साइडच्या रूपात जातो आणि तो काय केला जातो परत वातावरणात सोडला जातो. कार्बन इज कंटिन्युअसली पास ऑन फ्रॉम वन लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू अनदर. कार्बन हा कंटिन्युअस काय होतो एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे ट्रान्सफर केला जातो. आफ्टर द डेथ ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कार्बन गोज टू द ॲटमॉस्फिअर अँड इज अगेन टेकन बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम. कुठलाही एखादा सजीव मेल्यानंतर काय होतं तर हा जो कार्बन आहे तो वातावरणात परत जातो आणि परत सजीवांकडनं घेतला जातो. आता याची एक फिगर पण आहे, आपण आता ही फिगर बघूया. आपल्या पुस्तकामध्ये कार्बन सायकल दाखवले बघा. आता इथं काय बघायचं, रेस्पिरेशन इन प्लांट्स, त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड काय होतो मुक्त होतो. नंतर रेस्पिरेशन इन ॲनिमल, त्याच्यामधून पण कार्बन डायऑक्साईड मुक्त होतो. नंतर बायोटिक डिकम्पोजिशन, फॉसिल फ्यूल, हे बायोटिक कार्बन म्हणजे वनस्पतीकडून हा कार्बन काय होतो, वनस्पतीमध्ये पहिल्यांदा कार्बन डायऑक्साईडचं रूपांतरण कशात केलं जातं कार्बोहायड्रेटमध्ये, त्याला आपण बायोटिक कार्बन म्हटलं. नंतर ह्या सगळा काही कार्बन डायऑक्साईड हा ॲटमॉस्फिअरमधून पाण्यामध्ये पण शोषला जातो, ॲब्सॉर्प्शन इन वॉटर. त्याच्यानंतर कारखान्यामध्ये बराचसा कार्बन डायऑक्साईड तयार होतो आणि तो CO2 काय केला जातो फॅक्टरीमध्ये पाठवला जातो आणि हा सगळा कार्बन डायऑक्साईड परत काय केला जातो वनस्पतीकडून शोषला जातो. म्हणजे अशा प्रकारे हे सगळं कार्बन सायकल चालू असतं. द नेक्स्ट सायकल इज ऑक्सिजन सायकल. आता आपण आधी कार्बन सायकल बघितलं होतं, आता नेक्स्ट आहे ते ऑक्सिजन सायकल. म्हणजे ऑक्सिजन सुद्धा कसा सर्क्युलेट होतो ॲटमॉस्फिअर मधून लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम कडून परत अबायोटिक फॅक्टर्स मध्ये. आता त्याची पण डेफिनेशन थोडीफार तशीच आहे. काय बघा ऑक्सिजन सायकलची डेफिनेशन, सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन विदिन द बायोस्फिअर इज कॉल्ड द ऑक्सिजन सायकल. बायोस्फिअरचा अर्थ तुम्ही बघितलाय की जीवावरण. तर याच्यामध्ये जे ऑक्सिजनचं सायकल सुरू असतं तर रिसायकलिंग आणि सर्क्युलेशन, तर त्याला काय म्हटलं जातं ऑक्सिजन सायकल. ऑक्सिजन इज कंटिन्युअसली प्रोड्यूस्ड as well as used up in the atmosphere. ऑक्सिजन हा सतत निर्माण होत असतो आणि लगेचच वापरला जातो वातावरणामध्ये, कारण प्रत्येकच सजीवाला ऑक्सिजनची गरज आहे. ऑक्सिजन इज हायली रिॲक्टिव्ह अँड इज रेडिली रिॲक्ट्स विथ अदर एलिमेंट अँड कंपाऊंड्स. आता ऑक्सिजन हा अतिशय रिॲक्टिव्ह एलिमेंट आहे आणि त्यामुळे तो इतर एलिमेंटशी पटपट रिॲक्ट होत असतो. As oxygen is formed in various forms like, आता ऑक्सिजन कुठल्या कुठल्या रूपात आढळतो तर पहिलं मॉलिक्युलर ऑक्सिजन O2, नंतर वॉटर H2O, कार्बन डायऑक्साइड CO2 आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स एक्सेट्रा. म्हणजे ऑक्सिजन हा या वेगवेगळ्या कंपाऊंडच्या रूपामध्ये आढळत असतो. द ऑक्सिजन सायकल ऑफ द बायोस्फिअर इज एक्स्ट्रीमली कॉम्प्लेक्स. आता हे जे ऑक्सिजन सायकल आहे तर ते अतिशय कॉम्प्लेक्स म्हणजे गुंतागुंतीचं असं हे सायकल आहे, कारण ऑक्सिजन हा लगेच रिॲक्टिव्ह आहे, तो पटकन इतरांशी रिॲक्शन करतो. आता ऑक्सिजन वापरला कुठल्या प्रोसेस मध्ये जातो बघा. ऑक्सिजन इज रिलीज इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. ऑक्सिजन निर्माण कुठे होतो तर वनस्पती जी फोटोसिंथेसिसची प्रोसेस करतात. आता आपल्या पुस्तकामध्ये असणारा ऑक्सिजन सायकल बघा. ऑक्सिजन सायकलमध्ये काय सांगितलंय की प्लांट ॲब्सॉर्ब CO2 अँड प्रोड्यूस फूड मटेरियल. मग त्या कामामध्ये काय तयार होतो तर ऑक्सिजन तयार होतो.
हा ऑक्सिजन प्राण्यांकडनं वापरला जातो. प्राण्यांच्या शरीरात काय होतं? ब्रेकडाऊन ऑफ शुगर मॉलिक्युल्स बाय ॲनिमल. ह्या शरीरामध्ये ही प्रक्रिया होते आणि यांच्या शरीरातून काय बाहेर पडतो? तर CO2 बाहेर पडतो. हा CO2 परत वनस्पतीकडून वापरला जातो. अशा प्रकारे हे ऑक्सिजन सायकल निसर्गामध्ये सुरू राहत असतं. आणि आता लास्ट बायोजिओकेमिकल सायकल आहे नायट्रोजन सायकल. नायट्रोजन सायकल मध्ये महत्वाचा भाग काय आहे की सगळे ऑर्गॅनिझम नायट्रोजन सायकल मध्ये भाग घेतात. आणखी काय आहे की प्रत्येकाला नायट्रोजनची गरज आहे, पण हवेमधला फ्री नायट्रोजन बरेच ऑर्गॅनिझम घेऊ शकत नाही. आता तुम्ही म्हणाल आपल्याला काय गरज आहे? तर आपल्या वाढीसाठी आवश्यक असणारा जो प्रोटीन घटक आहे, तर यामध्ये प्रामुख्याने नायट्रोजन हा घटक आवश्यक असतो. तर नायट्रोजन सायकल म्हणजे तरी काय? तर तसंच बायोटिककडनं अबायोटिककडे नायट्रोजन जो ट्रान्सफर होतो. आता यामध्ये बऱ्याच काही प्रोसिजर आपल्याला बघायच्या. तर नायट्रोजन सायकलची डेफिनेशन आधी काय आहे? द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ नायट्रोजन गॅस इनटू फॉर्म ऑफ डिफरंट कंपाउंड्स थ्रू various biotic and abiotic process in nature is called nitrogen cycle. आता नायट्रोजन सायकल म्हणजे हेच आहे की सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ नायट्रोजन. पण हे कशाचं थ्रू होतं? इन द फॉर्म ऑफ डिफरंट कंपाउंड्स. वेगवेगळे कंपाउंड्स नायट्रोजन असणारे तयार होतात थ्रू व्हेरियस बायोटिक अँड अबायोटिक प्रोसेस. आता बायोटिक प्रोसेस मध्ये कोणत्या प्रोसेस असतील? तर वनस्पती किंवा प्राण्यांपासून जे वेस्ट जातं तर त्याचं ते म्हणजे काय झालं? बायोटिक. त्यामध्ये नायट्रोजन हा कंपाऊंडच्या रूपात असतो. आणि अबायोटिक म्हणजे काय? तर हवेमध्ये नायट्रोजन असणं किंवा ज्यावेळी पाऊस वगैरे पडतो त्यावेळी नायट्रोजनचं फिक्सेशन होणं, अशा काही अबायोटिक प्रोसेस असतात. ऑल ऑर्गॅनिझम पार्टिसिपेट इन द नायट्रोजन सायकल. जसं सांगितलं गेलं की सगळे ऑर्गॅनिझम नायट्रोजन सायकल मध्ये भाग घेतात. इट इज अन इम्पॉर्टंट कंपोनेंट ऑफ प्रोटीन अँड न्यूक्लिक ऍसिड. म्हणजे हे जे नायट्रोजन हे प्रमुख कंपाऊंड आहे कशामधलं? तर प्रोटीन आणि न्यूक्लिक ऍसिड मध्ये प्रमुख घटक कोण आहे? नायट्रोजन. मोस्ट ऑर्गॅनिझम्स कॅनॉट यूज द फ्री फॉर्म ऑफ नायट्रोजन. हवेमधला ऑक्सिजन जसाच्या तसा बऱ्याच सजीवांना घेता येत नाही. आता या काही प्रोसेस आहेत आणि ज्या इम्पॉर्टंट प्रोसेस आहेत. तुम्हाला कॅन यू रिकॉल मध्ये पहिलाच क्वेश्चन विचारलाय, व्हॉट इज नायट्रोजन फिक्सेशन? तर त्याचा आन्सर इथे बघा. ती आता आपण कुठल्या कुठल्या प्रोसेस बघणार आहे यामध्ये? तर पहिलं नायट्रोजन फिक्सेशन आहे, नंतर अमोनिफिकेशन आहे, नायट्रिफिकेशन आहे, डिनायट्रिफिकेशन आहे. अशा काही प्रोसेस वातावरणात सतत होत असतात. तर या काय काय आहेत बघा. पहिलं नायट्रोजन फिक्सेशन. नायट्रोजन फिक्सेशन आपल्याला 8वीला पण झालं होतं. नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय? कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजन इनटू नायट्रेट अँड नायट्राइट थ्रू ॲटमॉस्फिअरिक, इंडस्ट्रियल अँड बायोलॉजिकल प्रोसेस. वेगवेगळ्या प्रोसेसनं हवेतल्या नायट्रोजनचं रूपांतरण नायट्रेट आणि नायट्राइट मध्ये होणं याला काय म्हटलं जातं? नायट्रोजन फिक्सेशन. दुसरी प्रोसेस आहे ती म्हणजे अमोनिफिकेशन. आता अमोनिफिकेशन म्हणजे काय? रिलीज ऑफ अमोनिया थ्रू डिकम्पोजिशन ऑफ डेड बॉडीज अँड एक्सक्रीटरी वेस्ट ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे सजीवांची ज्यावेळी डेथ होती त्यावेळी त्यांच्या डेड बॉडीमधनं, तसंच जिवंत असताना सजीव जे वेस्ट बाहेर टाकतात शरीरातून, तर त्या सगळ्यातून अमोनिया रिलीज होण्याची प्रोसेस म्हणजे अमोनिफिकेशन. नायट्रिफिकेशन, कन्व्हर्जन ऑफ अमोनिया इनटू नायट्राइट अँड देन नायट्रेट. कशाचं कन्व्हर्जन? अमोनियाचं कन्व्हर्जन सुरुवातीला नायट्रेट मध्ये आणि नंतर
नायट्रेटमध्ये, आधी नायट्राईटमध्ये नंतर नायट्रेटमध्ये होण्याची प्रोसेस म्हणजे काय? नायट्रिफिकेशन. आणि थर्ड डिनायट्रिफिकेशन, लास्ट कन्वर्जन ऑफ नायट्रोजन कंपाऊंड इंटू गॅसियस नायट्रोजन. म्हणजे कंपाऊंडच्या रूपात असणारा जो नायट्रोजन आहे तो परत हवेमध्ये फ्री करणं म्हणजे डिनायट्रिफिकेशन. आता पुस्तकामध्ये आपल्याला फिगर दिली, तर आता आपण ही फिगर बघणार आहोत आणि या पार्ट बरोबरच आजचा आपला व्हिडिओ पण संपतोय आणि प्रकरण पण संपते. तर तुम्ही बरेच जण एक्झरसाइज लिहिताय, तर एक्झरसाइज पण लिहून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला टाका आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सायन्स 1चा पुढचं चॅप्टर चालू करतोय. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. आता हे तिसरं आहे ते म्हणजे नायट्रोजन सायकल. आता नायट्रोजन सायकलमध्ये काय काय प्रोसिजर होतात? सगळेच्या सगळे ऑर्गॅनिझम नायट्रोजन सायकलमध्ये भाग घेतात. हे बघा, ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन फिक्सेशनमधून ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी सुद्धा काय होतं, तर नायट्रोजन हा तयार होत असतो. आता हे बॅक्टेरिया काय करतात? NH3 मध्ये त्याचं रूपांतरण करतात. बरेचसे बॅक्टेरिया असे असतात. आता वेगवेगळे बॅक्टेरिया कोणते? ॲझॅटोबॅक्टर आहेत, नंतर रायझोबियम आहेत. ह्या जनावराच्या मलमूत्रामधून सुद्धा हा नायट्रोजन काय केला जातो? तयार होतो. आता वनस्पतींना हवेतला नायट्रोजन घेता येत नाही, म्हणून जमिनीमध्ये जो NO3, NO2, NH4 अशा रूपातला जो नायट्रोजन आहे तो सगळा वनस्पतींकडनं घेतला जातो. जेव्हा प्राणी आणि वनस्पती मरतात त्यावेळी हे डिकम्पोजर्स काय करतात, तर हवेमध्ये परत नायट्रोजन वायू सोडतात. अशा पद्धतीनं हे नायट्रोजन सायकल सुरू असतं.